नमस्कार, मी प्रियंका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून मनःपूर्वक स्वागत करते. तुम्ही या चॅनलवर आलात. मला इतकं प्रेम आणि विश्वास दिलात, त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. तुमच्या या सकारात्मक प्रतिसादामुळेच मला सतत नवीन आणि प्रभावी उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. तर या चॅनलवर आपण नेहमीच पाहता की विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी विविध ज्योतिषीय उपाय सांगितले जातात. प्रत्येक उपाय वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, श्रद्धा आणि वेळ वेगळी असते. तर मित्रांनो, काही लोकांना एक उपाय शक्य होतो तर काहींना दुसरा. म्हणूनच मी नेहमी वेगवेगळे पर्याय तुम्हाला सांगते, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या सोयीचा आणि विश्वासाचा उपाय निवडता येईल. तर आज मी तुम्हाला एक अतिशय खास, साधा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. तर हा उपाय फक्त मुलाच्या आईने करायचा आहे किंवा मुलीच्या आईने करायचा आहे. होय, फक्त आईने. तर या उपायात मुलाची कोणतीही भूमिका नाही. ज्यांची मुले घरापासून दूर राहतात किंवा एखाद्या परदेशात असतात, तर त्यांच्यासाठी हा उपाय खूप विशेष उपयुक्त आहे. आई हीच ती व्यक्ती असते जी मुलासाठी मनापासून विचार करते, त्याची काळजी करते आणि त्याच्या सुखासाठी सतत प्रार्थना करते. तर आईच्या मनातील ज्या भावना आहेत ते अत्यंत शुद्ध असतात आणि निस्वार्थ असतात. म्हणून आईने श्रद्धेने केलेले असे उपाय लवकर फलदायी ठरतो. अनेक वेळा ज्योतिषशास्त्रातही आईच्या आशीर्वादाला आणि तिच्या ऊर्जेला खूप महत्त्व दिलं जातं. तर सर्व आईंना मी विनंती करते, हा उपाय करताना पूर्ण तुमची श्रद्धा आणि त्यात सातत्य ठेवा. वही घ्या, पेन घ्या आणि प्रत्येक गोष्ट नीट लक्ष देऊन ती लिहून ठेवा. तर हा तुमच्या मुलाच्या भविष्याशी आणि विवाहाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. तर विवाहातील अडथळे दूर करण्यासाठीचे अनेक उपाय तुम्हाला या चॅनलवर पुढेही मिळत राहतील. जर एखादा उपाय शक्य नसेल, तर दुसरा नक्की मिळेल. त्यामुळे हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन सुद्धा प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता दी, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण सकारात्मक शब्दांमुळे सकारात्मक ऊर्जा वाढत असते. तर मित्रांनो, हा उपाय कोणीही करू शकतो. जर त्याची आई नसेल तर त्या मुलाने मुलीने केला तरी चालेल. याचा कुंडली, राशी किंवा ग्रहस्थितीशी काही थेट संबंध नाही. तरी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार घरातील जी नकारात्मक ऊर्जा कमी करणे अत्यंत आवश्यक असते. हीच नकारात्मक ऊर्जा अनेकदा विवाह आणि इतर मांगलिक कार्यांमध्ये अडथळे निर्माण करते. तर हा उपाय केल्याने घरातील वातावरण शुद्ध तर होतच, त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते आणि ज्याचा परिणाम आहे तो थेट नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांवर सुद्धा दिसून येतो. तर मित्रांनो, या उपायासाठी पूजा पाठ किंवा मंदिर किंवा एखाद्या गुरुजींची, पंडिताची गरज नाही. हा उपाय आई स्वतःच्या स्वयंपाकघरात करणार आहे. लवंग, कापूर आणि चांदी या तिन्ही वस्तू ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात आणि या वस्तूंमुळे घरातील वातावरण शुद्ध होतं आणि शुभ कंपन, व्हायब्रेशन निर्माण होतात. तर हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. घरातील सर्वांनी जेवण करून आपल्या खोलीमध्ये गेल्यावर, घरात शांतता झाल्यावर हा उपाय करायचा आहे. शक्यतो हा उपाय गुपचूप करायचा आहे. त्यामुळे संध्याकाळीच सर्व तयारी करून ठेवायचा आहे. तर हा उपाय कोणत्याही मंगळवारपासून सुरू करायचा आहे. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे, जो विवाह आणि मांगलिक कार्यांशी संबंधित आहे. दररोज फक्त 2 मिनिटं लागतात. फक्त हा उपाय सलग तुम्हाला 21 किंवा 31 दिवस करायचा आहे. पहिल्या दिवशी मनोमन संकल्प करा आणि शेवटी तारीख लिहून ठेवा. जितके दिवस उपाय करणार आहात तितक्याच लवंग आणि कापूर आधीच आणून ठेवायचा आहे. रोज 1 कापूर आणि 2 पूर्ण न तुटलेल्या लवंग वापरायचे आहेत. उपाय करण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ, किचन करून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. तिथे उष्टी भांडी किचनमध्ये ठेवू नका. ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात
मंगळ ग्रहाचा वास असतो. स्वच्छता राखल्यास मंगळाची ऊर्जा तिथे शुभ राहते आणि घरात एक प्रकारे सकारात्मक वातावरण तिथे तयार होतं. तर आता उपायाची पद्धत काय आहे ती पाहूया. एक छोटी चांदीची किंवा स्टीलची वाटी घ्या, प्लेट घ्या. शक्य असल्यास त्यात चांदीचं नाणं ठेवा. नसेल तर ठीक आहे, प्लेटमध्ये कापूर ठेवा आणि त्यावर 2 लवंगा ठेवा. त्याला तुम्हाला आग लावायची आहे. ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आणि ते सुरक्षित किचनमध्ये ठेवून द्यायचं. जळत असताना आईने तिथेच उभे राहून मनोमन प्रार्थना करावी आणि मुलाच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी तिथे त्यांना प्रार्थना करायची आहे. पूर्ण जळून झाल्यावर तिथे जी काही राख जमा होईल ती तुम्ही एका छोट्या डबीत साठवायची आहे किंवा 21 दिवस 31 दिवसापर्यंत ही राख वाहत्या पाण्यात तुम्हाला ते 31 दिवसानंतर विसर्जित करायचे किंवा पिंपळाच्या झाडाखाली स्वच्छ जागी ठेवून द्यायचे. सातत्य, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांसह हा उपाय केल्यास घरात हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागतील. आणि हा उपाय सर्वांसाठी समान आहे. तुम्हाला इतर विषयांवर ज्योतिषीय मार्गदर्शन किंवा उपाय हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहा. तुमच्या प्रश्नांवर आधारित पुढील जो व्हिडिओ असेल ते मी तयार करेन. आणि बघा, उद्या आहे मंगळवार आणि मोठी अमावस्या सुद्धा आहे. तर हा उद्यापासून जर तुम्ही उपाय चालू केला तर तुम्हाला चांगला लवकरात लवकर त्याचा परिणाम दिसून येईल. मोठी अमावस्या आहे, नक्की उद्यापासून चालू करा. आणि उद्या जर तुमचा स्किप झाला तर नेक्स्ट मंगळवारपासून तुम्ही चालू केला तरी चालेल. तुमच्या घरात लवकरच शुभ आणि मांगलिक कार्य घडो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.